बरेच जण विचारतात, की मी कुठली आहे? तर मी नेहमी सांगत असते, तर माझं माहेर आहे सातारा जिल्ह्यात माण तालुक्यात रांजणी म्हणून गाव आहे. तर ही आहे माझी शाळा आणि आज मी माझ्या मुलाला घेऊन गेली होती डोंगरावर, जिथे मी नेहमीच जात होती. म्हणजे लहान नाही, पण 10वी पासून ज्यावेळेस आम्ही इकडे राहायला आलो तेव्हापासून. पोरं सगळे बघा इथं पोहायला आलेत, पण विहिरीमध्ये गुडघाभर सुद्धा पाणी नव्हतं. तरीसुद्धा आम्ही त्यांना घेऊन आलोय. इतका उन्हाळा फक्त माणदेशातच. माणदेशाशिवाय कुठे उन्हाळा नसेल मला वाटते इतका, जेवढा आमच्याकडे माण तालुक्यात आहे. दुसऱ्या विहिरीमध्ये थोडंसं पाणी होतं. मग तिथे म्हटलं सगळ्यांना फक्त ओलं व्हा आणि माघारी चला, कारण गरमी होत होती. पावसाचं वातावरण तर होतंय. 2-3 थेंब येते, शेंगा झाका, कांदे झाका, हे झाका, तोपर्यंत तर पाऊस निघून पण जातोय. असं वाटतं एवढा मोठा पाऊस यावा ना, की भिजून जाऊ मस्त. त्याच्यानंतर आम्ही त्यांना खराटा बनवत होतो. गावाकडे कसं आहे, सगळं घरचंच, खराटा घरचं, सगळं घरचं. आणि आमचा आदू भैया. आता आमचं घर तर डोंगरात आहे, त्याच्यामुळे इतकं भयानक ऊन लागतं ना. बाकी तुमच्याकडे कसं काय, कमेंट करा.